आपल्या माजलगाव तालुक्यातील हे 150-200 वर्ष जुनं मंदिर तुम्हाला माहिती आहे का? आणि त्या मंदिराचे 4 ते 5 रहस्य आहेत ते तुम्हाला माहिती आहे का? सगळं सांगतो, व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि त्याआधी आपल्या आयडीला फॉलो करून घ्या. तर कसं आहे, रामकृष्ण रिपब्लिक हे मंदिर आहे भगवान केशवराजाचे माजलगाव तालुक्यातील केसापुरी गावातले. याचे सगळ्यात पहिले रहस्य म्हणजे आपल्याला यांच्या एकाच मूर्तीमध्ये विष्णूचे दशावतार पाहायला मिळतात. ते कोणते? नरसिंह अवतार, मत्स्य, कुर्म, वराह, वामन, परशुराम, राम, कृष्ण, बुद्ध, कल्की. आणि याचे दुसरे रहस्य असं आहे की तुम्हाला भगवंताच्या तोंडावर व हातावर फोड आले दिसतील. ते का? तर एका सासरवासनीला घरी खूप सासूरवास होता आणि भगवंत तिच्या दाराशी आले. हे पाहून चुलीवरचे गरम दूध त्यांच्यासाठी आणले. सासूच्या धाकापायी ती भगवंताला म्हणाली की तुम्ही पटकन दूध घ्या, कारण सासू यायच्या आत तिला ते भांडे घराच्या आत ठेवायचे होते. म्हणून भगवान केशवराजांनी ते उकळते दूधही पिले, म्हणून त्यांच्या तोंडावर व हाताला फोड आलेले दिसतात. आणखी एक रहस्य म्हणजे जेव्हा या मंदिरातील काचाचे काम चालू होते तेव्हा इथे एक मोठा फोकस लावण्यात आला होता आणि तेव्हा या मूर्तीतून साक्षात घामाच्या धारा निघत होत्या. हे बघून सगळे आश्चर्यचकित झाले आणि ते फोकस बंद करण्यात आला. आणखी एक रहस्य म्हणजे ही केशवराजाची मूर्ती एका तळ्यामध्ये सापडली होती. असं म्हणतात की आता जे पुजारी आहेत त्यांच्या पूर्वजांच्या स्वप्नामध्ये भगवान केशवराजांची मूर्ती आली आणि म्हणाली, मी येते आहे, मला न्यायला ये. याचं आणखी एक रहस्य आहे. तुम्हाला भगवान केशवराज यांच्या पायाच्या अंगठ्याखाली 1 रुपया दिसेल. ते का आहे ते तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा. या केशवराजाच्या मंदिरात आषाढी एकादशीला हजारो भाविक दर्शनासाठी येतात. तसंच इथे प्रत्येक एकादशीला गर्दा असतोच. या मंदिरामध्ये येऊन या केशवराजाच्या मंदिरामध्ये येऊन मन प्रसन्न झालं. मंदिर खूप छान आहे आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा आणि आपल्या माजलगाव तालुक्यातील मंदिरांची माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा. आणि तुम्ही पण एक वेळ या मंदिराला अवश्य भेट द्या. आणि आजची माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशा छान छान माहितीसाठी आपल्या अकाउंटला फॉलो करा. रामकृष्ण रिपब्लिक. भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये.